मस्त चमचमीत खाण्याची इच्छा ना कधीही होऊ शकते. मग अशा पावसामध्ये हे चमचमीत मसाला पाव करून बघा. खूप अप्रतिम होतात. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची मी असं चॉपरमध्ये छान बारीक कट करून घेतलं. सोबत 2 हिरवी मिरची पण बारीक करून घेतली. आता मस्त एका पॅनमध्ये थोडं बटर आणि तेल घालू. त्यावरती हा कांदा घालू. कांदा सॉफ्ट झाला की आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्यानंतर टोमॅटो, शिमला मिरची जी आपण बारीक-बारीक चिरून घेतली आहे किंवा या कटरमध्ये करून घेतलेली आहे ती घालायची आणि मस्त परतवून घ्यायची. आता सगळे सुके मसाले घातले ज्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला घालायचा आहे. थोडासा बीट किसून घातला म्हणजे रंग छान यावा. थोडा टोमॅटो केचप घालू, थोडंसं पाणी घालू आणि हे सगळं 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालायचा आणि गॅस बंद करायचा. तर आपला मसाला पावचा मसाला तयार झालेला आहे. आता पावला कट करायचं आणि या पद्धतीने असं पसरवून घ्यायचं एकतर मसाला आणि त्यानंतर यावरती पाव ठेवायचं. दोन्हीकडून बटरने शेकून घ्यायचं. वरून पण छान असा मसाला लावून घ्यायचा. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये चीज पण घालायचं आतमधल्या साईडनी आणि मस्त आपला हा मसाला पाव तयार आहे. आणि आता काय मस्त एन्जॉय करायचं. अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.